रत्नागिरीमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे रत्नागिरीत पुन्हा एकदा एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली। खेडशी परिसरामध्ये 30 सप्टेंबर रोजी रात्री रस्त्यात सुरू असलेल्या बैलांच्या मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून खाली पडलेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलंय। धैर्यशील सदाशिव देसाई, वय वर्ष 34, राहणार खेडशी नाका भवानीनगर, रत्नागिरी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। 30 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता धैर्यशील आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना ही दुर्घटना घडली। रस्त्यामध्ये अचानक 2 बैलांची झुंज सुरू असल्यामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तोल जाऊन तो खाली पडला। यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता आणि अपघातानंतर त्याला तातडीनं उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र 10 दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर शुक्रवारी 10 ऑक्टोबर उपचारादरम्यान धैर्यशील देसाई यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून शहरातील आणि महामार्गावरील मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनलाय। या जनावरांच्या अचानक रस्त्यावर येण्यामुळे किंवा त्यांच्या झुंजीमुळे अपघातांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या नागरिकांनी केली। कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी।